सेवा जाणून गोड मानून द्यावा आशीर्वाद आता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. नुकतेच गणपती झाले, विसर्जनाची मिरवणूकही झाली. कितीतरी मंडळांनी ढोल ताशा DJ लाइटिंग बरंच काही झालं. आणि या सगळ्या विसर्जनाच्या मिरवणुकीशी माझी एक आठवण आहे निगडीत. 1991 साली 30 सप्टेंबरला म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री किल्लारीचा भूकंप झाला. ओके. 52 गावं उद्ध्वस्त झाली. हजारो लोक, गायी गुरं सगळी गाडली गेली. नुकतीच अशीच मिरवणूक पार पडली होती. काही ठिकाणी तर मिरवणुकी चालूही होत्या. याच सगळ्या गणपती मंडळांनी अतोनात मदत केली. गावं उभी केली, दत्तक घेतली, गायी गुरं अन्न पाणी जीव तोडून मेहनत केली. का केलं असेल त्यांनी? कारण त्यांना त्यांची वेदना जाणवली. ही सहवेदना जाणवणं म्हणजेच एम्पथी. बरोबर. एम्पथी हा शब्द युनिव्हर्सल आहे, नाही? संपूर्ण मानवजात कुठल्या ना कुठल्या तरी भावनेमधून जातेच, आणि ती भावना जर का समोरच्या व्यक्तीला समजली तर सहवेदना समजली. बरोबर. अगदी म्हणजे म्हणतात ना की आय ट्राय टू अंडरस्टँड युअर सफरिंग. बरोबर. ह्याच्यावरून तुकाराम महाराजांचा एक अभंग मला आठवला. पाण्यामध्ये मासा निजे गे कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. अरे वा. म्हणजे सध्याचा आर यू ओके हा एकदम दिवस बरोबर. आपण जो साजरा करतो तो. अगदी अगदी अगदी. पण ह्याच्यामध्ये एक महत्वाचं असं की त्रयस्थ राहून योग्य आणि अयोग्य काय हे समोरच्या माणसाला आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि त्यावर योग्य तो प्रतिसादही देता आला पाहिजे. बरोबर. यावरून ना मला एक छोटासा किस्सा आठवतो. अनिल अवचट आणि सुनंदा अवचट यांना एक व्यसनमुक्ती केंद्र उभं करायचं होतं. कार्याचा आवाका मोठा होता. ते दोघं उठले आणि सुनीताबाई आणि पुलंकडे गेले. कल्पना ऐकवली. सुनीताबाईंनी क्षणाचाही विलंब न लावता 1 लाख रुपयाच्या चेकवर सही केली. वा. आणि पुलंनी या केंद्राला नाव दिले मुक्तांगण. सुंदर. एवढ्यावर ते थांबले नाहीत. वेळोवेळी मदत करत गेले सर्व प्रकारची. या दोघांना ही सहवेदना जाणवली. हो. त्याच्यातूनच केवढं मोठं कार्य घडलं आणि सगळ्यांना त्याची केवढी मदत होती. खरंय. पण ही एम्पथी आहे की नाही, ती लहानपणापासून आपण मुलांमध्ये रुजवू शकतो. अगदी. म्हणजे बघा ना की ऍक्टिव्ह लिसनिंग म्हणा, मेंटेनिंग आय कॉन्टॅक्ट, किंवा समोरचा जेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दल काही सांगतोय तेव्हा आपला फोन बाजूला ठेवून त्याचं बोलणं ऐकणं. म्हणजेच आपण सहवेदना ही लहानपणापासून अंगवळणी पाडू शकतो. अगदी अगदी. सध्याच्या जगामध्ये तर हे आपल्याला सहज शक्य आहे. आपल्यापेक्षा वेगळी गरज असलेल्याला मदत करणे, आपल्या अनुभवाचा परीघ वाढवणे, व्हॉलेंटिअरिंग करणे यासारख्या उपायातून आपण एम्पथी कल्टिवेट करू शकतो. जरूर. सो लेट अस ऑल ट्राय टू बी मोर empathetic. Yes.